ऑल राईट मंडळी. सो यंदाच्या वर्षीच्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मेला राजा शिवाजी हा सिनेमा रिलीज होतोय. आता फक्त एकच दिवस उरलेला आहे आणि आत्ता एक दिवस आधीपर्यंतच्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या पटकन आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नक्की काय काय घडतंय आता राजा शिवाजी या चित्रपटाच्या अवतीभोवती. सगळ्यात आधी तर फर्स्ट डेची बुकिंग किती झालेली आहे त्याबद्दल जरा बोलूया, कारण का सॅकनिलच्या कालच्या एका आर्टिकलप्रमाणे साधारण 42,700हून जास्त तिकिटांची बुकिंग झालेली आहे. ज्याचा अर्थ होतो साधारण 1.55 कोटीचा बिझनेस ऑलरेडी राजा शिवाजी या चित्रपटाने याच्या पहिल्या दिवशी केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये अर्थातच आणखीन जास्त वाढ होऊ शकते. एकंदरीत जर का राजा शिवाजी या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर आपल्या इन्सिक्युरिटीजबद्दल आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत की कुठल्या कुठल्या गोष्टी ॲक्च्युली फिल्मच्या फेवरमध्ये काम करणार आहेत, कुठल्या गोष्टी ॲक्च्युली फिल्मच्या अगेन्स्ट काम करू शकतात कदाचित. आणि बिंग अ सिनेफाईल आपण आपल्या सगळ्या छोट्या छोट्या तांत्रिक सगळ्या गोष्टींवरती चर्चा तिथे खूप व्यवस्थितपणे केलेली आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये राजा शिवाजीच्या अवतीभोवती होणारी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे जिच्याबद्दल बोलणं गरजेचं आहे. CBFC कडनं फायनल कट जो आहे सिनेमाचा तर तो रिलीज झालेला आहे. आणि राजा शिवाजी जो हिंदीमध्ये रिलीज होतो याच्या रन टाईमबद्दल बोलायचं झालं तर 187 मिनिट आणि 5 सेकंद असा याचा रन टाईम आहे, म्हणजे 3 तास 7 मिनिटं. आणि तिथेच राजा शिवाजी हा जो मराठीमध्ये रिलीज होणार आहे याचा रन टाईम असणार आहे 195 मिनिटे 5 सेकंद, म्हणजेच 3 तास 15 मिनिटे. आता हिंदी भाषा आणि मराठी भाषा या दोन्ही भाषांमध्ये रिलीज होणाऱ्या राजा शिवाजी या सिनेमाची जी लेंथ आहे तिचा फरक 8 मिनिटांचा आहे. मग नक्की मराठीत अशी कुठली 8 मिनिटं आहेत जी हिंदीमध्ये दाखवली जाणार नाही आहेत त्याबद्दलचं एक कुतूहल नक्कीच माझ्या मनात आहे. आता राजा शिवाजी या सिनेमाचं बजेट हे 100 कोटी आहे. प्रॉफिटेबल होण्यासाठी ॲक्च्युली याला 200 कोटींहून जास्तीचा बिझनेस करावा लागणार आहे. आता हे नक्की पहिल्या 3 दिवसामध्ये सगळी काही गणितं ठरतात कुठल्याही सिनेमाची, म्हणजे रविवारच्या सायंकाळपर्यंत सगळं काही चित्र अगदी सगळ्यांसमोर उभं असतं. त्याच्यामुळे आता वेळच ठरवेल की नक्की काय काय होणार आहे या चित्रपटासोबत. पण मूळतः जी गोष्ट मला आणखीन एक इथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे CBFC बोर्डाकडनं जे काही कट्स लागलेले आहेत तर त्याबद्दल बोलणं महत्त्वाचं आहे. बरंच मोठं डिस्क्लेमर सध्या सोशल मीडियावरती फिरते. त्यातली पहिली गोष्ट अशी आहे की डिस्क्लेमर जे तुम्ही देणार आहात चित्रपटाच्या सुरुवातीला, जी खूप मोठी अशी एक सूचना येते तर ती तुम्हाला फक्त दाखवून चालणार नाही आहे, त्याला ऑडिओमध्ये सुद्धा तुम्हाला वाचून अगदी तो व्हॉइस ओव्हर टाकायचा आहे. आणि ते डिस्क्लेमर अजून जास्त स्पष्टता त्या शब्दांमध्ये असायला हवी असं सांगण्यात आलं आहे. दुसरी गोष्ट, ज्या ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत त्यांच्या स्पेसिफिक तारखा तुम्हाला द्यायच्या आहेत आणि तारखा आणि शाब्दिक स्वरूपात त्या त्या ऐतिहासिक घटनांची थोडक्यात माहिती त्या त्या घटनेच्या वेळी स्क्रीनवरती आली पाहिजे. पुढची एक सूचना देण्यात आलेली आहे की चित्रपटाचं नाव हे राजा शिवाजी का दिलं याचं स्पष्टीकरण तुम्हाला चित्रपटाच्या सुरुवातीला द्यावं लागणार आहे शाब्दिक रूपात. त्याच्यानंतर ऐतिहासिक सगळ्या घटनांचे पुरावे आणि त्याचे कागदपत्र हे तुम्हाला जमा करायचे CBFC बोर्डाकडे. त्याच्यानंतर एक लहान मुलाचा एक सीन आहे जिथे कदाचित मुघलांकडनं एका लहान मुलाचा कदाचित गळा चिरतानाचा सीन आहे तर त्याला पूर्णपणे काढायला सांगितलंय CBFC बोर्डाकडनं. आय डोंट गेट इट, म्हणजे का बरं? जो काही नरसंहार झालेला आहे हिंदूंसोबत किंवा ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत म्हणजे ज्या अजूनही घडतायत आजूबाजूला, म्हणजे आत्ताच काल परवाची गोष्ट आहे की कलमा काहीतरी वाचायला येत नव्हता म्हणून त्या एका मुलाने, मुस्लिम मुलाने त्या 2 गार्डची काहीतरी हत्या केलेली आहे. सो ह्या गोष्टी तेव्हाही चालत होत्या, आत्ताही चालत आहे. CBFC बोर्ड कुठल्या गाढ गहाण कुंभकर्णाच्या झोपेत असतं हे मला ॲक्च्युली समजत नाही. पण का तो सीन काढायला लावलेला आहे? म्हणजे आता व्हायलन्स आणि या सगळ्या गोष्टी तर बऱ्यापैकी सगळ्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळत आहे. US 16+ तुम्ही सर्टिफिकेट दिलेलंच आहे सिनेमाला, तर व्हॉट वॉज द पॉइंट ऑफ रिमूव्हिंग दॅट सीन? आय डोंट गेट इट. काही कळलं नाही मला. म्हणजे त्याचं स्पष्टीकरण ॲक्च्युली CBFC बोर्डाने पण द्यावं असं मला वाटतं सगळ्या सिनेफाईल्ससमोर. आणि जेवढे पण म्युटेड व्हिज्युअल्स असतील, म्हणजे जिथे कुणी काही बोलतच नाही, फक्त व्हिज्युअल्सच सुरू आहे, तर तिथे सुद्धा तुम्हाला काहीतरी ऑडिओ टाकावा लागणार आहे त्या पर्टिक्युलर व्हिज्युअल्सला एक्सप्लेन करणार. अशा बऱ्यापैकी सगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. बाकीच्या सूचना ॲक्च्युली थोड्याशा निग्लिजिबल आहेत, त्या प्रत्येक सिनेमाला दिल्याच जातात. पण हा जो एक गळा चिरतानाचा सीन असेल हा कट करायला सांगणं म्हणजे मला लिटरली ही सेन्सलेस गोष्ट वाटते. आणि ज्या गोष्टी इतिहासात घडलेल्या आहेत त्या आपल्या मुलांना सांगणं हे आपलं कर्तव्य आहे पहिली गोष्ट तर. पण असो, आता जे काही ते नक्की कुठला सीन आहे, काय कसं ते कशा पद्धतीने कव्हरअप करणार आहेत मेकर्स, आता एक दिवस उरला आहे, ते सगळं काही आपल्याला उद्या कळणार आहे. बाकी तुम्ही किती वाजताचा शो बुक केलेला आहे राजा शिवाजी या चित्रपटाचा, आणखीन जर का केला नसेल तर ते तुम्ही पटापट बुक करा आणि मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की कुठल्या दिवशी कुठे जाताय, किती वाजताच्या शोला. बाकी याचा रिव्ह्यू लवकरात लवकर उद्या आणण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय शिवराय.